आज दुर्गो काय येणार येऊ द्यायचं का परत? हा ठीक आहे, काल थोडंसं रिव्हिजन करू बाकीचे पुस्तक. ठीक आहे, काल आपण मॅक्रोन्यूट्रंट्सला सुरुवात केलं होतं, जे आपण एलिमेंट्स ऑफ प्लांट्स बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण 3 गट केले होते. मुख्यतः किती असतात? सगळे 30 असतात. त्याचे आपण वर्गीकरण 16 मध्ये केलं. परत 16 मध्ये त्याचे परत 2 वर्गीकरण केलं, हे का नाही. त्याचं जास्त प्रमाण असतं आणि कमी प्रमाण असण्याचे 2 प्रकार पडले होते, का नाही. एक असतं मॅक्रो असतं, दुसरं असतं मायक्रो असतं. ठीक आहे, बघा जास्तीत जास्त प्रश्न मॅक्रोवर विचारलेला आहे. तर मॅक्रो कोणते आहेत आणि मॅक्रो आणि मायक्रो ओळखण्यासाठी पण 2 ते 3 वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. खालील असे काय केले होते, 5-6 असे गट दिले होते. त्याच्यातलं मॅक्रोचा गट कोणता आहे आणि मायक्रोचा गट कोणता आहे असं लक्षात ठेवायचं. मायक्रो म्हणजे काय, ज्याचं प्रमाण कसं असणार पाहिजे, मोठ्या प्रमाणात जे लागतात. जसं की आपल्याला माहिती आहे पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फरस, हायड्रोजन, कार्बन हे काय करतात, मोठ्या प्रमाणात लागतात, म्हणून हे कोणत्या गटात येतात, मॅक्रो गटामध्ये येतात. तर मायक्रो मध्ये काय येतात, थोडं कमी प्रमाणात लागतात, म्हणून हे काय कमी प्रमाणात उपलब्ध असतात, म्हणून याला म्हणायचं मायक्रो. मग याच्या आपलं बेसिक मध्ये परत 3 याच्यात आपण वर्गीकरण केलं होतं, हे का नाही. 3 याचं वर्गीकरण केलं होतं. आपल्या कृषीच्या याच्यानुसार आपण 3 याच्यात वर्गीकरण करतो. मॅक्रोला पहिले आपण बघितलं होतं प्राथमिक, ज्याला आपण प्रायमरी म्हणलं होतं. याच्यावर प्रश्न विचारलाय बऱ्याच वेळेस. नंतर आपण म्हटलं बेसिक म्हणजे काय, मूलभूत किंवा पायाभूत आपण म्हणू याला. याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहेत. आपण लेक्चर झाल्यानंतर PYQ बघूयात. आणि दुसरे होते सेकंडरी म्हणजे द्वितीयक, नाही. याच्यामध्ये आपण कोणकोणते बघितले होते, NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. मूलभूत मध्ये आपण बघितलं CHO कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. याच्यामध्ये बघितलं आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. हे एवढे काय आहेत आपले मॅक्रोन्यूट्रिएंट्स असतात. ठीक आहे, आणि बाकीचे जे काय असतात ते आपले मायक्रो असतात. त्याच्यापैकी आपण बघितलं होतं नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. याचे आपण काय बघितले, कार्य बघितले आणि सोबत त्याच्या अभावामुळे होणारा रोग बघितला. आपल्याला आता एक प्रश्न आला होता, आताच्या गटबला प्रश्न बघितला आपण, बोरानवर प्रश्न आला होता, हे का नाही, आपण बघितलं होतं. तर बोरॉन कशामध्ये येतो, तर बोरॉन मायक्रो मध्ये येतो. मग असं कधी कधी मायक्रो पण इम्पॉर्टंट आहे आपल्याला, असं नाही की सगळे मॅक्रोच जास्त प्रमाणात लागतात. तर याच्यावर प्रश्न आयोग याच्यावर पण प्रश्न विचारू शकतो. झिंकवर प्रश्न विचारतो, फेरसवर प्रश्न विचारतो, बोरॉनवर विचारतो, मॉलिब्डेनवर विचारतो, हे सगळे याच्यावर पण विचारू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक हे 16ला 16 घटक बघायचे आहेत, का नाही. आपण तर एकदा कालचं रिवाइज करू, नायट्रोजन पासून सुरुवात करूयात. पहिलं काय बघितलं होतं आपण, नायट्रोजन. आता नायट्रोजनचे आपण कार्य बघितले होते, हे का नाही. सगळ्यात पहिलं कार्य काय होतं नायट्रोजन, वनस्पतीची वाढ. वनस्पतीच्या वाढीसाठी सगळ्यात महत्वाचा मूलभूत घटक किंवा मूलद्रव्य कोणतं असेल तर कोणतं येते आपलं, नायट्रोजन. हे आपलं पहिलं होतं. नंतर काय होतं, प्रथिनांचे उत्पादन. जे की प्रथिनांचं उत्पादन आहे ते नायट्रोजन मुळे काय होतं, प्रथिन वाढले म्हणजे काय, वनस्पतीचा जे अन्न निर्मिती आहे ती जास्त प्रमाणात केली जाते नायट्रोजन. म्हणून आपण जे शेतामध्ये खतं वापरतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन असतो. नायट्रोजन असतो म्हणजे काय, त्याच्यामध्ये अमोनिया वापरले असतो, हे का नाही. हे नायट्रोजनचा घटक असतो अमोनिया. नंतर काय होतं, प्रकाश संश्लेषण. बघा प्रकाश संश्लेषण शिवाय तर वनस्पती काय करू शकत नाहीत, अन्नाची निर्मिती करू शकत नाहीत. प्रकाश संश्लेषण करण्यासाठी काय आवश्यक असतं, वनस्पतीमध्ये काय आवश्यक असतं, हरितद्रव्य. नायट्रोजन तर लागतच, पण जे हरितद्रव्याची पण निर्मिती कोण करतं, नायट्रोजन करीत असतो. म्हणूनच काय असतं, पानांना त्याचा हिरवटपणा येत असतो, हे का नाही. दुसरं काय असतो, पानांचा हिरवटपणा. हे त्याचे काय होते, एवढे कार्य होते आपल्या नायट्रोजनचे. आणि त्याच्या अभावामुळे होणारा रोग काय होतो, पानांची वाढ किंवा पिकांची, वनस्पतींची वाढ खुंटते किंवा वनस्पतीची वाढ खुंटते. हे एक लक्षात ठेवायचं. त्याला आपण डिसीज क्लोरोसिस पण एक डिसीज असतो, वनस्पतीच्या पानांची वाढ खुंटते. एवढ्या गोष्टी आपण काय केल्या होत्या, नायट्रोजन मध्ये बघितल्या होत्या. ठीक आहे, वनस्पतीची वाढ, प्रथिनांचे उत्पादन, प्रकाश संश्लेषण आणि पानांचा हिरवटपणा येतो आपल्या नायट्रोजनमुळे. एवढे सारे लक्षात ठेवा. नंतर आपण बघितलं होतं, सांगा दुसरं काय होतं, फॉस्फरस. बघा फॉस्फरसचा आताच प्रश्न येऊन गेलाय. फॉस्फरसवर तुम्हाला सांगितलं, आपल्या याच्यामध्ये बघितलं असेल, फॉस्फरसच्या अभावामुळे कोणता रोग होतो. आता कालच्या परीक्षेमध्ये प्रश्न आला होता, फॉस्फरसमुळे काय असतात माहिती आहे का, ज्या वनस्पती असतात, वनस्पती म्हणजे काय टिश्यू असतात, त्या टिश्यू काय होतात, टिश्यूच्या कमी होतात, टिश्यूची वाढच होत नाही. वाढ नाही झाली म्हणजे काय, पानांची वाढ होत नाही. आणि जे काही पाने जी हिरवी असतात ते काय होतात, पिवळी पडतात.
म्हणून याच्यामुळे एक डिसीज होत असतो नेक्रोटिक स्पॉट नावाचा, नेक्रोटिक पॅच म्हणतात त्या डिसीजला. याच्यावर प्रश्न आयोगाने आत्ताच विचारलाय, आता रिसेंट मध्ये तुम्ही बघितलं असं आपण PYQ अनालिसिस मध्ये बघितलंय, फॉस्फरसच्या अभावामुळे होणारा रोग कोणता होता तर नेक्रोटिक पॅच, यालाच आपण स्पॉट म्हणतो. त्याचे P1 P2 असे वापरले जातात, हे असे रोगाच्या डिसीजचे पॉइंट वापरले जातात. याच्यावर आयोगाने आताच प्रश्न विचारला नेमकाच. नंतर आपण याची कार्य बघितलेली. तो बघा मूलद्रव्यावर 2 प्रश्न आलेले आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये मूलद्रव्य 1 किंवा 2 प्रश्न असतोच. सांगा पहिलं कार्य काय होतं, मुळांचा विकास. जे काही रूट्स असतात त्यांचा काय करतात, हे मुळांचा विकास करतात. हे पहिलं पॉईंट बघितलं आपण. दुसरं बघितलं मुळांच्या ज्या काही गाठी असतात, हे का नाही, गाठी काय करत असतात, नायट्रोजन फिक्सेशन मध्ये काय करतात, जी आपली माती असते ती काय करतात, सुपीक बनवतात, गाठींची निर्मिती. भुईमुगाला गाठी असतात, वाटाण्याच्या याला गाठी असतात, बघितलं असेल तुम्ही, हे का नाही, तर त्यांच्या मुळांना. नंतर काय होतं, फळे व मदत होती. राईट, फळे व फुले येण्यास मदत होती. हे त्याचे कार्य होते. त्याच्या अभावामुळे होणारा रोग कोणता होता, म्हणजे काय होत होतं, आणि हेच वाक्य आयोगानं आताच्या प्रश्नामध्ये विचारले, पानांचा हिरवटपणा कमी होणे. पानांचा हिरवटपणा कमी होतो म्हणजे पाने कसे पडतात, पिवळी पडतात. त्या रोगाला काय म्हणतात, तर त्या रोगाला काय म्हणतात, नेक्रोटिक पॅच. जर तुम्ही काय लिहिलं नसेल, आता PYQ जसेल तसं रिपीट तर नाही होणार, पण 2 वर्षांना कधीतरी याच्यावर परत प्रश्न फिरू शकतो, म्हणून याच्यामुळे हे एक लिहून ठेवा. हे कोणत्याही पुस्तकामध्ये नाहीये, NCERTच्या 12वीच्या पुस्तकामध्ये, बॉटनीमध्ये नेक्रोटिक पॅच. तेच भस्के सरांनी आता ऍड करून टाकलं याच्यामध्ये. त्यामुळे काय होते, जी पानांची टोकी असते ती हिरवटपणा काय होतो, पानांची आपण हे लिहून घेतलेले, पानांची टोकी काय पडतात, हा ते पोटॅशियम आहे ना. मग याच्यामध्ये असंच कन्फ्युजन होत असते, ज्यावेळेस आपल्याला तिन्ही पण पर्याय दिसत. आयोग काय करते, पोटॅशियम बी टाकतंय, फॉस्फरस बी टाकतंय, नायट्रोजन बी टाकतंय. मग आपल्याला काय वाटतंय, तिकडे बी पान होतं, इकडे बी पान होतं, त्यावेळेस कन्फ्युजन होऊ शकते. म्हणून ही डिसीज लक्षात ठेवायचा, नेक्रोटिक पॅच. नेक्रोटिक पॅच नावाचा डिसीज असतो, ज्याच्यामुळे काय होतं, जे काही टिश्यू असतात, पाने त्या टिश्यू असतात, त्या आपल्या टिश्यूंची वाढ होत नाही. टिश्यूंची वाढ नाही झाली म्हणजे काय, सेलची वाढ होत नसते. आपण काल बघितलं, सेल पासूनच काय बनत असतात, टिश्यू बनत असतात, हे का नाही. टिश्यू पासून ऑर्गन बनतात, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम बनते, ऑर्गन सिस्टीम पासून पूर्ण आपली बॉडी बनते. हे आपलं काय बघितलं आपण, याच्यापर्यंत बघितलं होतं. नंतर आपण बघितलं आता फॉस्फरस झालं, नंतर काय बघायचं आता, पोटॅशियम. हे झालं. तर पोटॅशियम आयोगाने याच्यावर एक प्रश्न विचारलेला आहे 2022 ला, K+, ठीक आहे ना, हे सगळ्यात जास्त प्रमाण असतं. जेवढे काही मूलद्रव्य येतं असे खाली दिले होते, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज. तर याच्यामध्ये असं याच्यावर प्लस केलं होतं, असं विचारलं की सगळ्यात जास्त आढळणारा मूलद्रव्य कोणता आहे, तर कोणता आहे, पोटॅशियम. सगळ्यात जास्त कोण आढळतो, पोटॅशियम आढळतो. याचे आपण काय बघू आता, कालच बघितले कार्य. सांगा पहिलं कार्य काय होतं, पाण्याचे शोषण. जे पाणी आपण शोषण करतो, पाणी शोषण कशाद्वारे केलं जातंय, रसवाहिनी आणि जलवाहिनी, 2 टिश्यू असतात, आहे का नाही. आपल्याला माहिती आहे, एक झायलेम असते आणि एक फोइलेम असते. फोइलेम काय करत असते, अन्नाचं वहन, फूड ट्रान्सपोर्ट करीत असते, आणि हे कोणतं असतं, वॉटर ट्रान्सपोर्ट करत असतं. याच्यामुळे झाडांना काय असतं, याच्यामध्ये एक रूट प्रेशर नावाची कन्सेप्ट असते. त्या रूट प्रेशरमुळे झाडांच्या जी काही ही झायलेम आणि फोइलेम याचं वहन होत असतं, ह्या रूट प्रेशरमुळे होत असतं. कारण याच्यामुळे ते झाडांवर दाब येत असतो, असं झाडांचं वर जात काय होत असतं, अन्नाचं वहन होत असतं. आणि ह्याद्वारे ही जी मूलद्रव्य असतात आपले, त्यांचं पण वहन होत असतं, ह्या 2 टिश्यूद्वारेच, ठीक आहे नाही. लक्षात ठेवायचं. मग पाण्याचं जर शोषण करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा घटक कोणता असतो, आपला पोटॅशियम. नंतर काय होतं, जी काही रोग प्रतिकारक क्षमता निर्माण करते वनस्पतीमध्ये, आपल्यामध्ये कोण निर्माण करतं, WBC, का ना, व्हाईट ब्लड सेल. आपल्या कोण असतात, बॉडीगार्ड असतात, आपल्या सेल आपल्या बॉडीला काय करतात, ते प्रोटेक्ट करतात. म्हणून याला काय म्हणतो आपण, आर्मी सेल. याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे, किंवा सरळ सेवेमध्ये असा प्रश्न विचारू शकतात. आपल्या बॉडीच्या आर्मी फोर्स कसे, किंवा आर्मी कशाला म्हणतो, तर कशाला म्हणतात, तर WBC ला म्हणतात, कारण ते बॉडीला आपल्या काय करतात, प्रोटेक्ट करत असतात. ठीक आहे. नंतर काय बघितलं आपण, सगळ्यात जास्त काय असतं याच्यात, K+ प्रमाण. हे सगळ्यात जास्त प्रमाणात घटक आढळणारा किंवा मूलद्रव्य आहे. सगळ्यात
मोठ्या प्रमाणात. मोठ्या प्रमाणात आढळणारा काय आहे आपला मूलद्रव्ये. याच्या अभावामुळे रोग होणारा कोणता आहे? हा, जी पानाची वरची जी टोके असतात ते टोके काय पडतात? पिवळी पडतात. बघा हिरवटपणा टोक्यामध्ये थोडं कन्फ्युज होऊ शकतं. जे टोके आहेत लक्षात ठेवा, टोके पिवळी पडणे. पिवळी म्हणलं की पोटॅशियम, पी फॉर पोटॅशियम करायचं. टोके पिवळी पडणे. इथपर्यंत आपण बघितलं होतं हे का नाही. नायट्रोजन बघितलं, फॉस्फरस, हा कॅल्शियम पण राहिले. ही कोणती होती आतापर्यंतचे? NPK कोणत्या घटकात येत होते? प्रायमरी. हे का नाही, हे लक्षात ठेवायचं, गट लक्षात ठेवायचं. आयोगाच्या पण पुढे जाऊ शकतो, गटावर पण प्रश्न विचारू शकतो. नंतर बघितलं आपण कॅल्शियम. हे का नाही, हे महत्वाचा घटक आहे, कारण कॅल्शियमच काय करत असतो? पेशींची निर्मिती आणि पेशींची रचना करत असतो. बघा आपल्यामध्ये मूळ पेशी असतात, मानवामध्ये ज्या कोणत्या पेशी असतात? तर स्टेम सेल असतात. कोणत्या असतात? स्टेम सेल अशा आपल्या जी नाळ असते त्याच्यामध्ये तयार होतात, बोन मॅरो मध्ये तयार होतात. त्या स्टेम सेल पासून दुसऱ्या सेल तयार होत असतात. मग सेल कशी तयार होत असते? तर सेलचं काय होत असतं? डिव्हिजन होत असतं. बघा एका ऊतीपासून दुसरी ऊती बनत असते, असं बनत बनत ऊती जात असते. ऊती तयार होत नसतात तर त्याचं डिव्हिजन होत होत दुसरं असते. याचे दोन प्रकार असतात, एक असतं मायटोसिस आणि दुसरं असतं मेओसिस. हे पण आपल्याला बायोलॉजी मध्ये सुरू होईल त्यावेळेस बघायचंय. आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला होता, मेओसिसच्या फेजेस कोणत्या येतात? 5 फेजेस असतात, याच्यावर पण प्रश्न विचारला होता. त्यावेळेस आयोग काय करू शकतो? मायटोसिसवर प्रश्न विचारू शकतो. जसं मायटोसिस प्रोफेज, अॅनाफेज, मेटाफेज आणि टिलोफेज. हे माणसामधले पेशीचं वर्गीकरण आहे, आपण प्लांट मध्ये नाहीये. प्लांट मध्ये काय फक्त जी आपली प्लांटचं वेगळे प्रोफेज, मेटाफेज, त्याच्यामध्ये पण डिव्हिजन होतं, पण हे डिव्हिजन कोणाचं आहे? आपल्या ॲनिमल ह्युमन बिंगचे. आणि टिलोफेज याचं आपण वर्गीकरण असतं. आपल्या या टप्प्यामध्ये पेशीचं डिव्हिजन होत होत जातं. मग कॅल्शियम काय करत असतं? मग डिव्हिजन कोण करतं? आपल्या सेल असते, सेलमध्ये काय असतात? न्यूक्लियस असतात. माहिती आहे ना न्यूक्लियस, हे का नाही. या न्यूक्लियसवर पण प्रश्न विचारतात. तर न्यूक्लियस काय करतात? सेल डिव्हिजनचं काम करतात आपल्यामध्ये. वनस्पतीमध्ये कोण असतात? तर कॅल्शियम हे काय करतात? पेशीचं विभाजन. बघ आयोगानं आणखीन एक प्रश्न विचारू शकतात, असं एक संप्रेरक आहे जे पेशी विभाजनासाठी महत्वाचं काम आहे. आपल्याला बघायचंय सायटोकिन्स. सायटोकिन्स नावाचं जे हार्मोन असतं ते काय करत असतं? सेल डिव्हिजनचं काम करीत असतं. आता याच्यानंतरचा चॅप्टर आहे आपल्याला बघायचे हार्मोन्स इन प्लांट. याच्यावर 4 प्रकारचे हार्मोन असतात, ऑक्सिन, सायटोकिन्स, ॲबॅसिक ऍसिड, हे सगळे ऍसिड असतात, आणि इथिलिन. मग जी पेशींचे डिव्हिजन कोणतं हार्मोन करतं? तर सायटोकिन्स. याच्यावर पण प्रश्न विचारू शकता आयोग. आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघायचं आपल्याला. पण पेशीचं मूलद्रव्य घटकामध्ये पेशीचं काय असतं? विभाजन. पेशीचं विभाजन आणि पेशीची रचना हे कोण करतं? आपलं कॅल्शियम. आणि आपण कॅल्शियमला आणखीन काय म्हणलं? भूमी सुधारक, हे का नाही. जी आपली फर्टिलिटी, जी आपली सुपीकता जमिनीची वाढवतं, तर काय वाढतं? कॅल्शियम. म्हणून काय करतो आपण? बघा जमीन जर नापीक असेल तर नापीक असल्यामुळे आपण चुना टाकत असतो, कारण चुन्यामध्ये काय असतं? कॅल्शियम कार्बोनेट असतं, हे का नाही. जर क्षारता वाढली तर आपण हे कॅल्शियमचं प्रमाण टाकतो. भूमी सुधारक असा पण आयोग प्रश्न विचारू शकतो. खालील कोणत्या मूलद्रव्याच्या साहाय्यानं भूमीची फर्टिलिटी वाढवतात? तर कोणतं असतं? आपलं कॅल्शियम. तर कॅल्शियमच्या अभावामुळे होणारा रोग कोणता होता? हे लक्षात ठेवा, ते एकच आहे. अभावामुळे वाढ खुंटणे. ठीक आहे, एवढं सारं आपण बघितलं होतं. आता आपलं नेक्स्ट बघायचं, आपल्याला त्याचा पुढचा पार्ट बघायचा आपला कोणता होता? कॅल्शियमच्या पुढे जे होता ते घटक बघू आपण. आपला मायक्रोन्यूट्रनचा चॅप्टर संपल, पण पूर्ण वनस्पती शास्त्र झाल्यानंतर एक 100 मार्काची पूर्ण आपण टेस्ट घेऊयात. पूर्ण टॉपिक कॅल्शियम झालं होतं आपलं. कॅल्शियमचे पॉईंट लिहिले होते. हा एक पॉईंट राहिला, कडधान्याच्या प्रथिनांची निर्मिती. असं होतं, नोट्स नसलं की असं एखादा पॉईंट मिस होऊन जातो. ठीक आहे, चला नेक्स्ट आता लिहा, पुढचं लिहा आता मॅग्नेशियम. बघा हे सगळ्यात महत्वाचं मॅग्नेशियम. याच्यावर आयोगानं 2 ते 3 वेळेस प्रश्न विचारला. हरितद्रव्याचा सर्वात मूलभूत घटक कोणता आहे, किंवा हरितद्रव्यामध्ये सगळ्यात जास्त वापरतात कोणता? तर मॅग्नेशियम. पीवायक्यू मध्ये हा पीवायक्यू रिसेंटचा पीवायक्यू आहे मॅग्नेशियम. यालाच काय म्हणतात? दुसरं कॅटलिस्ट बी म्हणतात. चला पहिलं आपल्या गोलामध्ये मॅग्नेशियम टाका, त्याचं हे संज्ञा. बघा मॅग्नीज वेगळं आणि मॅग्नेशियम वेगळं. मॅग्नीज कशामध्ये येतं? तर मायक्रो मध्ये येतं. मॅग्नेशियम कशात येतं? तर मॅक्रो मध्ये येतं. मायक्रो आणि मॅक्रो मध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये. आयोग काय करतं? मॅक्रोचे बी एलिमेंट देतं आणि मायक्रोचे पण देतं. ओळखा म्हणतं मॅक्रो कोणती? तर आपल्याला लक्षात ठेवायचं NPK, CHO आणि
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे सगळा कोणता गट आहे आपला? मॅक्रोचा. मॅक्रो म्हणजे काय? स्थूल, जे मोठ्या प्रमाणात लागतात. आणि मायक्रो म्हणजे काय? कमी प्रमाणात. मग पहिला घटक लिहा, ऊर्जा स्थानांतर. ऊर्जा स्थानांतर. बघा आपल्याला माहिती आहे वनस्पती काय करतात, ऊर्जा कशाच्या फॉर्मॅटमध्ये तयार करत असतात, तर एटीपीच्या. व्हॉट इज एटीपी? हे काय नाही, आपल्या सेलमध्ये आपल्याला माहिती आहे, आपली सेल असते, सेलमध्ये काही हे असतात, न्यूक्लियस असतात, त्याच्यामध्ये काय असतात? एटीपी. जी वनस्पतीची फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये जी काही अन्नाची निर्मिती करीत असते ती कशाच्या फॉर्मॅटमध्ये असते, तर एटीपीची. म्हणून आपण एटीपी कुठं असतो? आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये असतो. हे का नाही, सेलमध्ये बघितलं असेल तुम्ही, मायटोकॉन्ड्रियालाच काय म्हणतो असतो आपण? पॉवर हाऊस ऑफ द सेल. हे याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला असतो. हे का नाही, मग जी काही आपल्याला तयार करायची जी काही ऊर्जेचं जे काही स्थानांतर आहे, पूर्ण आपल्या प्लांटमध्ये ऊर्जा ट्रान्सलोकेट करणे, हे काम कोण करतं? आपलं मॅग्नेशियम करतं. ठीक आहे, तर पहिला पॉइंट लिहा, लिहिलं ऊर्जा स्थानांतर. आणि दुसरं लिहा, हरितद्रव्याचा प्रमुख घटक. हरितद्रव्याचा प्रमुख घटक. आयोगाने असा प्रश्न विचारलेला आहे, हरितद्रव्याचा प्रमुख घटक खालीलपैकी कोणतं पोषक द्रव्य आहे? तर कोणतं आहे? मॅग्नेशियम. PYQ वाचत चला. बघा सेम डिसीज याच्यामध्ये पण क्लोरोसिस असतो, जसं की नायट्रोजन मध्ये पण होता. याचे दोनच पॉइंट लक्षात ठेवा, ऊर्जा स्थानांतर आणि हरितद्रव्याचा प्रमुख घटक. आणि त्याच्या अभावामुळे कोणता डिसीज होतो? क्लोरोसिस. झालं लक्षात राहता? नाही पॉइंट, ऊर्जा स्थानांतर, हरितद्रव्याचा प्रमुख घटक, आणि त्याच्या अभावामुळे कोण होतो? तर क्लोरोसिस. कॅल्शियम झालं, मॅग्नेशियम. आता आपलं सल्फर. सल्फरचा एकच पॉइंट लक्षात ठेवायचा, सल्फर लिहा आपल्या याच्यात टाका सल्फर. सल्फर, सल्फरचं प्रमुख कार्य काय असतं? जे तेलबिया असतात, जे तेलबिया म्हणजे कसं आहे? सूर्यफूल, सोयाबीन, या जगात तेलबिया असतात. तेलबियांमध्ये काय करतात? तेलांचं व प्रथिनांचं प्रमाण वाढवण्याचं काम कोण करतं? सल्फर. तर सल्फरमुळे असा कोणत्या अभावामुळे कोणताही डिसीज होत नाही. आयोगाने आतापर्यंत सल्फरवर प्रश्न विचारले. आपल्यामध्ये पण सल्फर असतो का नाही? आपल्यामध्ये पण मूलद्रव्य असतात, जे जसे वनस्पतीमध्ये खनिज द्रव्य असतात. सिस्टीन मध्ये आयोगाने आपल्या याच्यावर एक प्रश्न विचारलाय बायोलॉजीमध्ये, सिस्टीन मध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? सल्फर असतं. हे ज्यावेळेस आपलं म्हणजे पोषण द्रव्य सुरू होतात, प्राण्यांचं सुरू होईल, त्यावेळेस आपण बघूया सल्फर परत एकदा. त्याचा पहिला पॉइंट काय? तेलबियांमध्ये तेलांचे व प्रथिनांचे प्रमाण वाढवणे. झालं, सल्फर झालं. आता इथं आपले कोणते झाले? सेकंडरी संपले. सेकंडरी किती होते? 3, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. प्रायमरी पण झाले. आता हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आतापर्यंत प्रश्न विचारला नाही, त्याच्यामुळे ते घ्यायची गरज नाही. आता आपण बघूयात मायक्रोन्यूट्रिएंट्स. बघा मायक्रोन्यूट्रिएंट्स पण महत्वाचे येतं. त्याच्यातला पहिलं लिहा फेरस, लोह. सगळ्यात पहिलं लिहा लोह. लोह. याच्यावर प्रश्न विचारायला आयोगाने, इंटरव्हिनियल क्लोरोसिस कोणाच्या अभावामुळे होतं? लोहाच्या. बघा क्लोरोसिस वेगळं असतं, इंटरव्हिनियल क्लोरोसिस वेगळं असते. क्लोरोसिसचे 2 प्रकार असतात, एक एक्सटर्नल क्लोरोसिस असतं आणि एक इंटरनल क्लोरोसिस असते. म्हणजे झाडांच्या आतूनची जी वाढ आहे ती रोखल्या जाते, आणि जी बाह्य वाढ असते ती एक्सटर्नल क्लोरोसिस मध्ये असते. लोहाचा पहिला पॉइंट लिहा, हरितद्रव्य कर्बोदके तयार करण्यास मदत करतात. कार्बोहायड्रेट्स आणि हरितद्रव्य म्हणजे काय? जे क्लोरोफिल असतं, आपल्याला क्लोरोफिल तयार हे का नाही, कारण फोटोसिंथेसिस मध्ये सगळ्यात महत्वाचा कोणता घटक असतो? तर हरितद्रव्य असतं ना. हरितद्रव्याचा अभाव असेल तर फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही, किंवा झाडांची वाढ कशाही प्रकारे होऊ शकत नाही. लिहिलं, लोहाचं पहिलेले हरितद्रव्य कर्बोदके तयार करण्यास मदत करतात. दुसरा पॉइंट लिहा, उत्प्रेरक म्हणून कार्य करतात. उत्प्रेरक म्हणजे काय? कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय असतो? बघा आपण काय बघतोय आता? लोह, फेरस. हे कशाचं वर्गीकरण आहे? न्यूट्रिएंट्स. त्याच्यामध्ये कोणता आहे? मॅक्रो का मायक्रो? मायक्रो. हे का नाही, मॅक्रो संपले. मायक्रो हे असतात NPK, CHO, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. एवढेच होते आपले मायक्रो. याच्यानंतर जेवढे काही येतात ते सगळे मायक्रो मध्ये.
बघा आयोग आपल्याला कन्फ्युजन वाढू शकतं इथं. आयोग काय करतं, एकामध्ये दोन दोन टाकतं. मागच्या वेळेस आयोगानं काय केलं, एन टाकलं, पी टाकलं, के टाकलं आणि एम एन केलं आणि मग पूर्ण लाईन विचारली कोणती आहे आणि पुढे लिहिलं ही लाईन कोणती आहे तर मॅक्रोची आहे का, असं स्टेटमेंट बरोबर आहे का. मग आपण एनपीके बघितलं, एम बघितलं, आपण मॅग्नेशियम आहे का मॅग्नेज हे वाचलंच नाही, लगे उत्तर बरोबर केलं. त्याच्यानं लक्षात ठेवायचं एवढाच घटक आहे मॅक्रो मध्ये, बाकीचे सगळे मायक्रो मध्ये. मग फेरसचं पहिलं काम काय असतं, हरित द्रव्य निर्माण करणे. हरित द्रव्याच्या निर्मितीमध्ये फेरस लागतं. नंतर काय, जे कर्बोदके असतात हे का नाही, कार्बोहायड्रेट्स, कारण आपण चपाती वगैरे भात वगैरे खातो त्याच्यामध्ये काय असतात, कार्बोहायड्रेट्स असतात. मग ते कार्बोहायड्रेट्स तयार करण्याचं काम कोण करतं तर लोह करतं. ठीक आहे. नंतर काय, आणि याच्या अभावामुळे होणारा, आणि हे काय करतात कॅटॅलिस्ट म्हणून काम करतात. तर कॅटॅलिस्ट काय असतो माहितीये का, तर कॅटॅलिस्ट म्हणजे काय, याच्यामध्ये कोणती रिएक्शन होत असते आपल्या वनस्पतीमध्ये तर फोटोसिंथेसिस. रिएक्शन माहितीये का सांगा, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, कॅटॅलिस्ट म्हणजे काय, कॅटॅलिस्ट काय करत असतो, जी आपली रिएक्शन आहे त्याचा काय करत असतो, स्पीड वाढत असतो. याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कॅटॅलिस्ट कोणकोणते किंवा रिएक्टंट आणि प्रोडक्ट मधला रिएक्टंट कोणकोणते येतं, रिएक्शन मधले रिएक्टंटचं कार्य काय असतं, तर कॅटॅलिस्टचं कार्य काय असतं, तर आपली जी काही टेम्परेचर मेंटेन करणं किंवा आपल्या जी रिएक्शन जर स्लो होत असेल तर कॅटॅलिस्ट काय करतं, त्याला वेग आणून देतं. मग ही कॅटॅलिस्ट म्हणून कोण काम करतं तर फेरस. आयोगाने याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. प्रकाश संश्लेषणामध्ये कॅटॅलिस्ट म्हणून खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य काम करतं, तर कोणतं काम करतं, आपलं लोह काम करतं. मग रिएक्शन कोणती आहे आपली, फोटो सिंथेसिस, प्रकाश संश्लेषण हे का नाही. याच्यामध्ये कॅटॅलिस्ट कोणता असतो तर आपला सनलाइट असतो. सनलाइट आणि क्लोरोफिल. ज्यावेळेस आपलं प्रकाश संश्लेषण सुरू होईल त्यावेळेस आपण डिटेलमध्ये घेऊयात त्याची रिएक्शन, त्याचे रिएक्टंट कसे तयार होतात ते पूर्ण. मग परत हरितद्रव्याचा सगळ्यात महत्वाचा घटक काय, हरितद्रव्य तयार करणे, कर्बोदके तयार करणे आणि उत्प्रेरक. कॅटॅलिस्ट म्हणजेच काय, उत्प्रेरक म्हणून काम कोण करतं तर आपलं फेरस करतं. आणि त्याच्या अभावामुळे काय होतं तर इंटरव्हेनियल क्लोरोसिस नावाचा रोग होतो. पाठ करायचंय, इंटरव्हेनियल क्लोरोसिस. नुसता क्लोरोसिस कुठं होता, नायट्रोजनच्या अभावामुळे. इथं काय, इंटरव्हेनियल क्लोरोसिस. हे लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन होऊ शकतं आपल्याला. फेरसचे पॉइंट लिहिले, पहिला पॉइंट लिहिला, दाखवतो एकदा, हे पॉइंट लिहा फेरसचे आपले. लोहाचा पहिला पॉइंटला हरितद्रव्याची निर्मिती, कर्बोदके तयार होण्यासाठी काय लागतं आपल्याला, दोन पॉइंट लक्षात ठेवायचं, हरितद्रव्य आणि कर्बोदके. ते कोण आलं, लोह. आणि उत्प्रेरक म्हणलं की लोह, आणि त्याच्या अभावामुळे होणारा रोग कोणता, इंटरव्हेनियल क्लोरोसिस. सकाळचं सेशन असल्यामुळे थोडं वेगळं वाटायला का, माने सरची सवय झाली का, सगळे भूगोल झालं, लोह झालं. घ्यायचं का नेक्स्ट, आता लिहा जस्त. जस्त म्हणजेच काय, झिंक. बघा सेम याच्यामध्ये पण इंटरव्हेनियल क्लोरोसिस होतं. जस्त, मागच्या वेळेस एक प्रश्न विचारला होता की जस्ताच्या जे खैरा रोग असतो, खैरा रोग कोणाच्या अभावामुळे होतो तर जस्तामुळे होत असतो. आपण ज्यावेळेस प्लांट डिसीज बघल त्यावेळेस आपण पूर्ण हे परत येणार आहेत आपल्याला, हे डिसीज परत डिसीज बघायचे आहेत आपल्याला. बघा वनस्पतीचं वर्गीकरण महत्वाचं आहे, वनस्पतीमधील हार्मोन्स महत्वाचे आहेत, वनस्पतीमधील डिसीज आणि वनस्पतीमधील मूलद्रव्य. या चारही टॉपिकवर 4 प्रश्न फिक्स असतात, प्रिलिम्स आणि मेन्स. बॉटनी याच्या बाहेर जाऊ शकतच नाही. आला तर एक फोटोसिंथेसिसवर प्रश्न येतो, नाहीतर मग प्रजननावर येतो, जसे की स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी, पॉलिनेशनवर प्रश्न येतो. एक 5-6 घटक येतो आपल्या वनस्पती शास्त्रामध्ये. बघा झिंक, झिंकचं पहिलं याच्यामुळे दिसत नाही का, सूर्यप्रकाशामुळं. झिंकचं काय असतं, फळ फुल धारणा होते. जे फळ आणि फुल तयार होतं ते झिंक मुळे होतं. आता हे काय असतं, इंडोल ऍसिटिक ऍसिड. हे काय एक प्रकारचं हे जे नॅचरल ऑक्सिन आहे, आपल्याला माहिती आहे वनस्पतीच्या वाढीसाठी कोणतं हार्मोन लागतं, ऑक्सिन लागतं. ऑक्सिन असतात, आपण बघूयात. हे लिहिलं का तुम्ही, फळ व फुल धारणा होते आणि इंडोल ऍसिटिक ऍसिडची निर्मिती होती. आता हे AI कशासाठी लागतं, याच्यावर पण एक आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. झिंक सिंथेसिस, बायोसिंथेसिस असा प्रश्न विचारला होता. हे जे झिंक असतं सगळ्यात पहिलं कार्य काय त्याचं, फळ आणि फुल जे वनस्पती धारण करतं तर कोणामुळे करतं तर झिंक मुळे करतं. आणि दुसरं एक आहे इंडोल ऍसिटिक ऍसिड. हे काय माहितीये का, नॅचरल ऑक्सिन आहे. ऑक्सिन माहितीये काय असतं, वनस्पतीमध्ये
5 प्रकारचे हार्मोन असतात. आता याच्यानंतर तेच चॅप्टर घ्यायचं आपल्याला, हार्मोन्स. जसे की कोणकोणते असतात बघा, याच्यावर आयोगानं प्रश्न विचारले. ऑक्झिन असतं, दुसरं असतं सायटोकिन्स असतं, नंतर असतं जिब्बरलिन्स असतं. लिहू नका कारण आपल्याला नंतर लिहायचं. जिब्बरलिन्स असतं, परत असतं ABA ॲबॅसिक ऍसिड असतं. आयोगानं आपल्या ग्रुप सी मेन्सला ॲबॅसिक ऍसिडवर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्या अगोदर 2022 ला सायटोकिन्सवर विचारलेला आहे, 2021 ला ऑक्झिनवर विचारलेला आहे. आणखीन एक असतं इथिलिन पण वर प्रश्न विचारलेला आहे. इथिलिन काय करत असतं, याला म्हणतात रायपिंग हार्मोन. जे वनस्पतीमध्ये काय करतात, जी वनस्पती फळं पिकवतात ते कोणत्या हार्मोनमुळे, तर इथिलिनमुळे पिकवल्या जातात. हे ऑक्झिन जे असते, ऑक्झिन काय करत असते, वनस्पतीची वाढ करत असते. याच्यामध्ये 2 प्रकारचे हार्मोन असतात. एक असतं नॅचरल हार्मोन असतं आणि एक असतं आर्टिफिशियल असतं. मग नॅचरल जे असतात ते हे असतात IAA. हे कोण तयार करतं, आपलं झिंक तयार करतं. कोण तयार करतं, झिंक. आयोगाने याच्यावर आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलेला आहे, बायोसिंथेसिस ऑफ IAA. म्हणजे याचं IAA सिंथेसिस कोण करतं, तर कोण करतं, आपलं झिंक करतं. याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि आर्टिफिशियल कोणतं असतं, तर 2,4-D ही काय असतं, तणनाशक असतं, वीडसाईट. याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. असं दिलं होतं. 2,4-D कशाचं आहे, खाली पर्याय होते, तणनाशक, आणखीन कोणकोणते असतात, कीटकनाशक असे असतात ना, पेस्टिसाइड्स, वीडसाईट, इन्सेक्टिसाइड्स, हे सगळे हे कोणतं असतात, तणनाशक. हे लिहू नका कारण नेक्स्ट टॉपिक आपल्याला हार्मोनचाच बघायचा आहे. सायटोकिन्स आपण बघितलं. सायटोकिन्सचं काम काय असतं, सेलचं डिव्हिजन करणं, पेशीचं विभाजन करण्यासाठी ही संप्रेरक काम करतात. याला कोण म्हणतात, हार्मोन्स इन प्लांट्स. या चॅप्टर मध्ये आपण बघणार. फक्त इथं ही रेफरन्स आल्यामुळे ह्या गोष्टी सांगाव्या लागल्या. मग हे इंडोल ऍसिटिक ऍसिड तयार करतो कोण करतं, तर झिंक करतं. म्हणून तर काय, याच्यामुळे काय होत असते, वनस्पतीची वाढ होत असते. कारण ऑक्झिनचं कामच काय असतं, वनस्पतीची वाढ करणं. ठीक आहे, आपले पॉइंट लिहिले का, झिंक लिहिलं, हे लिहिलं. इंडोल असा प्रश्न येऊ शकतो पुढच्या वेळेस, डायरेक्ट इंडोल ऍसिटिक ऍसिडच्या निर्मिती मदत कोण करतं, तर झिंक करतो. त्याच्या अभावामुळे काय, सेम डिसीज, इंटरव्हेनियल क्लोरोसिस. आता ही डिसीज दिल्यानंतर एक 2 पर्याय देणार नाही, याच्या अगोदरचा हा पर्याय देऊ शकत आहे, एकच पर्याय देईल. जस्ताच्या अभावामुळे कोणता डिसीज होतो, तर इंटरव्हेनियल क्लोरोसिस. आणखीन काल एक जणांनी प्रश्न विचारला की दुसरी नावं असतात का, असतात. विल्टिंग असतं, डॅम्पिंग असतं, ते आपण डिसीज मध्ये बघणार आहे डिटेलमध्ये, त्यांच्या अभावामुळे होणारे रोग. जास्त झालं का, जास्त स्पीड व्हायली का, सांगा बरं. सकाळी सकाळी होऊ शकते स्पीड, माझा उत्साह अतिउत्साह असू शकतो. अरे थोडस काय जर असते ना, एनर्जी असते ना माणसाची. मॉलिबेडनम MO. कसं आहे, आता माझ्या हाताने लिहिल्यामुळे तसं आलेलं आहे. मॉलिबेडनम असं गोल मध्ये लिहा आणि त्याच्या असं साईडला हे कर. आणि PPT नाहीये, PDF आहे, त्याच्यामुळे कॉम्प्रेस होईना झाली. मॉलिबेडनम. नोट्स काढण्याचा काय, एखादा पॉइंट मिस होऊ नये, हे का नाही. आता मी सांगताना सगळे पॉइंट तुम्हाला सांगू शकत नाही, एखादा पॉइंट राहून जातो. पण तुमच्या नोट्स मध्ये असा एक बी पॉइंट राहू नये. एखादा पॉइंट राहिला आणि तोच प्रश्न आला, अवघड होऊन जाते. झालं, याचं पहिलं कार्य लिहा, नत्र स्थिरीकरण करणे. त्याचं पहिलं डॅश करून लिहा, त्याच्या समोर नत्र स्थिरीकरण करणे. नत्र स्थिरीकरण म्हणजे काय, नायट्रोजन फिक्सेशन. नत्र स्थिरीकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो मॉलिब्डेनम. नत्र स्थिरीकरण करणे. प्रत्येक एलिमेंटवर एक एक प्रश्न विचारलेला आहे. जर सरळ सेवा असतात त्याला पण याच्यावर प्रश्न विचारतात, सरळ सरळ विचारतात प्रश्न. जे छोट्या मोठ्या परीक्षा असतात ग्रुप डीच्या, त्याच्यावर पण प्रश्न असतात. रेल्वेच्या पेपर मध्ये पण याच्यावर प्रश्न आलेले आहेत, नत्र स्थिरीकरण एलिमेंट्सवर ग्रुप डीच्या. झालं, पहिला पॉइंट लिहिला नत्र स्थिरीकरण. दुसरा पॉइंट लिहा, त्याच्या खाली डाळ वर्गीय, डाळ असतात ते डाळ वर्गीय पिकांच्या मुळांवरील प्रमाण वाढवणे, मुळांवरील गाठींचे प्रमाण वाढवणे. डाळ वर्गीय पिकांच्या, तुम्ही लिहा मी सांगतो, डाळ वर्गीय पिकांच्या मुळांवरील गाठींचे प्रमाण वाढवणे.
गाठींचे प्रमाण वाढवणे. आणि याच्या अभावामुळे काही याचा रोग नाही. ज्यावेळेस आपण डिसीज घेणार आहेत त्यावेळेस डिटेलमध्ये डिसीज घेऊयात, त्यावेळेस परत आपण डिसीज येणार आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त याचे कार्य लक्षात ठेवायचे, नत्र स्थिरीकरण आणि डाळवर्गीय पिकांच्या गाठींचं प्रमाण वाढवणे. आणि शेवटचं लिहा आता सिलिकॉन. सिलिकॉन सिलिकॉन लिहा. सिलिकॉनचं एकच कार्य आहे, सिलिकॉन मध्ये लिहा. सिलिकॉन लिहिलं, त्याच्यामध्ये लिहा भात पिकं असतात त्याच्यामध्ये कीड, जे भातांवरील कीड प्रतिकारक क्षमता असते ती सिलिकॉन वाढवतात. एवढाच एकच पॉइंट आहे याच्यामध्ये, भातामध्ये कीड प्रतिकारक शक्ती वाढवणे. जर तुम्ही भस्के सरांचं पुस्तक वाचत असताल, आहे का सगळ्यांकडे ते पुस्तक? त्याच्यामध्ये एका वेळी 5-5, 10-10 येतं. एवढं लक्षात घेऊन आपल्याला मेन लक्षात ठेवायचे. आपल्याला पीएचडी करायची नाही, आपल्याला परीक्षा पास व्हायची. कारण विज्ञान खूप अथांग आहे, विज्ञानाला लिमिट नाहीये. भातामध्ये काय? कीड प्रतिकारक शक्ती वाढवणे. इथं आपले एलिमेंट संपल्याला येतं. एवढेच एलिमेंट लक्षात ठेवायचे बस. याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. तुम्हाला PYQ काढून दाखवतो, याच्या बाहेर प्रश्न एकावर पण आला नाहीये. 2-3 आहेत ते बोरान वगैरे, ते आपण डिसीजच्या वेळेस परत घेणार आहेत. बोरानच्या अभावामुळे होणार ते डिसीज मध्ये परत हे येणार आहेत आपल्याला. बघा कोणकोणते हे लिहिलं का? सिलिकॉन झालं. एकदा पहिल्यापासून एकदा रिवाइज करूयात. किती प्रकारचे पोषण द्रव्य असतात? 2 प्रकारचे. त्याच्यामध्ये पहिला प्रकार मॅक्रो, दुसरा मायक्रो. मॅक्रो म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात ज्याचा वाढ मोठ्या प्रमाणात ते आवश्यक असतात वनस्पतीला, म्हणून त्याला मॅक्रो म्हणतात. मायक्रो म्हणजे काय? कमी. मॅक्रो मध्ये किती येतात? NPK, CHO, CAMG आणि S. NPK म्हणजे काय? प्राथमिक. CHO म्हणजे काय? पायाभूत. आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे कोणते येतं? द्वितीयक. तर मायक्रो मध्ये हे पण आहेत, फेरस, झिंक, क्लोरीन, मॅग्नेशियम, कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन. हे आपण ज्या डिसीज येतात त्यावेळेस आपण परत बघणार आहेत, याच्या अभावामुळे होणारे रोग. याचे फंक्शन लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त यांची डिसीज लक्षात ठेवायची. काल आपण पहिलं बघितलं नायट्रोजन. नायट्रोजन बघितलं. नायट्रोजनचा पहिला पॉइंट होता वाढ करणे, प्रथिनांचे उत्पादन करणे. आता याच्यात PYQ ची PPT नाहीये, तसं लगेच आपण PYQ घेऊन एंड अप केलं असतं. फक्त एकदा लक्षात ठेवा, त्याचे डिसीज लक्षात ठेवायचा. काय होते? वनस्पतीची वाढ खुंटते. बाकी याचा पॉइंट काय? एक पॉइंट लक्षात ठेवायचा, जसं की वनस्पतीची वाढ, प्रथिनांचे उत्पादन आणि प्रकाश संश्लेषण आणि हिरवा रंग. कीवर्ड एक 2-2 कीवर्ड लक्षात ठेवायचे, पॉइंट लगेच लक्षात येतो. नसतं काय होतं परीक्षेमध्ये आपल्याला आयोग काय करतो? पानांचं हिरवटपणा. मग त्यावेळेस आपल्याला नायट्रोजन लिहू का, पोटॅशियम लिहू का, फॉस्फरस लिहू, हे आपलं जम्बलिंग होऊ शकते. त्यामुळे फिक्स डोक्यात ठेवायचं. हे मायक्रोन्यूट्रन्स हेच असतं. फॉस्फरस मूळ म्हणले की काय आलं? फॉस्फरस. मुळांचा विकास, मुळांच्या गाठीवरची निर्मिती किंवा फळ व फुले धारण येण्यास मदत, फॉस्फरस. पानांचा हिरवटपणा, फॉस्फरस. हिरवटपणा म्हणलं की फॉस्फरस. पोटॅश, पाण्याचं शोषण जर आलं तर पोटॅश. रोगप्रतिकार क्षमतावर आलं तर पोटॅश. एकच शब्द बघायचा आणि डायरेक्ट उत्तर मारून टाकायचं, जास्त वाचायचं नाहीये. हे काय? वनस्पतीमध्ये सर्वात जास्त आढळणारं प्रमाण कोणतं असतं? हिचा पण प्रश्न विचारलेला आहे. हे रिपीट प्रश्न होऊ शकतो. वनस्पतीमध्ये सर्वात जास्त आढळणारं मूलद्रव्य कोणतं आहे? तर पोटॅश. परत काय? याचा अभावामुळे काय? पानांची टोके पिवळी पडतात. कॅल्शियम. कॅल्शियमवर प्रश्न येऊ शकतो की भूमी सुधारक म्हणून असं कोणाला म्हणतात, किंवा कोणत्या मूलद्रव्याला भूमी सुधारक म्हणतात? तर कोणते? आपलं कॅल्शियम. परत तिचा पॉइंट काय? पेशींची रचना आणि पेशींचं विभाजन. कडधान्यामध्ये प्रथिनांची निर्मिती करणे. याच्या अभावामुळे काय होतं? तर वाढ खुंटते. परत आपलं मॅग्नेशियम. मॅग्नेशियम काय करतं? ऊर्जेचं स्थानांतरण. हरितद्रव्याचा काय असतो? तो प्रमुख घटक असतो. त्याच्या अभावामुळे कोणता डिसीज होतो? तर क्लोरोसिस. आता सल्फर. सल्फर तेलबिया आलं की डायरेक्ट सल्फर. तेलबिया, तेलांचं प्रमाण. बघा जशाला तसं आयोग टाकणार नाही, मी जसं लिहून दिलं तसं आयोग नाही टाकणार, पण त्याच्या जवळपास जरी असलं तरी आपल्याला उत्तर काढता आले पाहिजे. त्याच्या जर इंटर रिलेटेड आलं तर मी तुम्हाला क्वेश्चन दाखवतो, त्याच्यावर 2 प्रश्न आलेले.
आपण घेऊयात जे आताच्या पीवाय आताच्या आता पडलेले इथं काय लोहवर 2 प्रश्न पडलेले आतापर्यंत. हरितद्रव्याच्या आणि कर्बोदकाच्या तयार होण्यास मदत कोण करतं तर लोह, आणि कॅटलिस्ट म्हणून काम कोण करतं तर लोह. इंटरव्हेनियल क्लोरोसिस, ज्यावेळेस आपले डिसीज होतात त्यावेळेस आपण पूर्ण डिसीज घेऊयात. इंटरव्हेनियल क्लोरोसिस, डॅम्पिंग ऑफ, वेल्टिंग ऑफ, हे सगळे टीव्हीएम, बॅक्टेरियामुळे होणारे डिसीज, व्हायरसमुळे होणारे डिसीज, रस्टमुळे होणारे सगळे डिसीज आपण बघणार. त्याच्यानंतर तेच टॉपिक आहे. नंतर काय जस्त, हे काय असतं IA काय नॅचरल ऑक्सिन आहे. आपल्याला माहिती आहे ऑक्सिन काय एक प्रकारचं हार्मोन आहे. हार्मोन काय करतात वनस्पतीच्या केमिकल कंट्रोल करतात. त्याच्यामध्ये जे नॅचरल असतात ते IA असतात आणि आर्टिफिशियल असतात 2,4-D जे तणनाशक असतात. परत तेच फळ व फुल धारणा होते कोणामुळे तर जस्तामुळे. अभावामुळे होणारा रोग कोणता इंटरव्हेनियल क्लोरोसिस. परत आपलं मॉलिब्डेनम काय करतात नत्र स्थिरीकरण करतात. जे डाळवर्गीय पिके असतात त्यांच्या काय करतात गाठीचं प्रमाण वाढवतात. सिलिकॉन काय करतात भातामध्ये कीड प्रतिकारक क्षमता. आता आयोग काय करू शकतंय इथं कीड असतात, कीड कीटक तणनाशक हे बदलू शकते. इथं तणनाशक प्रतिकार बी टाकू शकते. आयोग काय करतंय जशाला तसं शब्द फक्त शब्दांमध्ये बदल करते. आपण PYQ मध्ये बघितलं तोच PYQ कसा बदलला होता आयोगानं, फक्त मराठीचं नाव इंग्रजीमध्ये केलं होतं. मग आयोग असं बी करू शकतो. आपल्याला आयोगाला ओळखता आलं पाहिजे. बघा कमी अभ्यासावर बी तुम्हाला प्रिलिम्स पास होता येते, पण त्यासाठी आपल्याला लॉजिक डेव्हलप व्हावं लागते. लॉजिक डेव्हलप कधी होतं ज्यावेळेस आपला अप्रोच तयार होतो त्याच्याकडे बघण्याचा. इथं आपला सेकंड टॉपिक संपलेला आहे. काही डाऊट आहे का कोणाला? एवढेच एलिमेंट्स लक्षात ठेवा. काही डाऊट असेल तर विचारा. त्याच्यानंतर आपण प्लॅंटचे हार्मोन बघणार आहेत. यात काही डाऊट आहे का कोणाला? आहे का? असेल तर काही पण विचारा. आपले 2 चॅप्टर झाले. फास्ट व्हायले का स्लो व्हायले? फास्ट का स्लो व्हायले? आपल्याला 25 चॅप्टर बघायचे, आणखीन सगळं शिकायचंय. विज्ञान परफेक्ट झालं पाहिजे. कारण आरोग्य भरती येणार आहे. आरोग्य भरतीमध्ये 7 ते 8 हजार पद येतात. आरोग्य भरतीमध्ये मेन विषय विज्ञान असतो, माहित असेल तुम्हाला. आरोग्य भरती काय नाही, शासनाची बिंदू नामावली पद्धती सगळं झालेलं आहे. प्रत्येक आरोग्य भरती MPSC घेणार नाहीये. आरोग्य भरती जिल्हा परिषदच घेणार आहे. MPSC कोणतं घेणार आहे? नगर परिषद, तलाठी आणि बाकीच्या जे काही क्लरिकल टाईप असतात ते MPSC कडे जाणार आहे. पण जी ग्रुप डी च्या परीक्षा असतात ती जिल्हा परिषद घेणार आहे. जिल्हा परिषद घेणार म्हणजे काय, कोणाला आपलं TCS आलं. आणि TCS तर सगळ्यात मोठा जो आहे आरोग्य भरतीमध्ये. आरोग्य तुम्ही सगळे MPSC करणार आहेत का? सगळे देणार आहेत ना परीक्षा. त्यामुळे विज्ञान तुम्हाला सगळीकडेच कामाला येणार आहे. त्यामुळे विज्ञान विषय 50 प्रश्न असतात डायरेक्ट विज्ञानावर. जिल्हा परिषदेचे आरोग्य सेवक डायरेक्ट पेपर विज्ञानावर असतो. ठीक आहे, करायचं का नेक्स्ट टॉपिक सुरू का जास्त व्हायले? प्रश्न बघू आपल्या एलिमेंटवर कोणकोणते आले आतापर्यंत. दाखवले वाटत किती पेपर दाखवू तुम्हाला. PYQ टाकले नाही तर जसं PYQ घेतले असते आपण. PYQ ची PDF राहिलेली. 2 प्रश्न आलेले तर आपण जे आतापर्यंत चॅप्टर शिकले त्याच्यावर 3 प्रश्न आताच्या रिसेंटच्या पेपरला आलेले आहेत. विज्ञान एकदम खाली आहे वाटायले. पेपर परत का दाखवायला तुमच्या डोळ्याखाली राहा. रोज आयोगाचे पेपर बघायचे, रोजच्या रोज. नाही आलं तरी चालतं, नुसतं बघून घ्यायचे. ग्रुप सीचा पेपर आहे ना बऱ्याच जणांचा आता 11 तारखेला आहे ना. हा चालतं. बॉटनी फिजिक्सचा पार्ट आहे. हे पण फिजिक्स मध्ये. एक वर्गीकरण एक प्रश्न. हे बघा, झाडांची वाढ खुंटणे, पानांचा गडद हिरवा रंग जाणे, विकृत मृत ऊतींचे लहान भाग असतात ते फॉस्फरसच्या
कमतरतेमुळे, फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होणारा डिसीज कोणता असतो? नेक्रोटिक पॅच. आपण हे सोडू शकलो असतो, नेक्रोटिक स्पॉट. इथं आलं का नाही क्लोरोसिस? फॉस्फरसच्या अभावामुळे क्लोरोसिस रोग होतो का? होतच नाही. आपण बघितलेले, एक तर नायट्रोजन असतं, इंटरव्हेनियल मुळे वेगळं असतं, लोहामुळे होत असतं, विल्टिंग पण होत नाही, लिफ कर्लिंग पण होत नाही, नेक्रोटिक स्पॉट. बघा तसा रिफ्लेक्ट झाला का नाही प्रश्न? आपण जर त्यावेळेस घेतला असतं तर हे प्रश्न सुटला असता कदाचित. परत आता हे प्रश्न, याचं उत्तर बोरॉन आहे. आता बोरॉन काय वनस्पती, हे लक्षात ठेवा तुम्ही, वाटलं लिहून घ्या, तुमच्या ते लाईन मध्ये लिहून ठेवा, कारण आता नाही रिपीट झाला, तुमच्या 26 ला रिपीट होऊ शकतो, पण आयोग बदलू शकतो ना. वनस्पतींना कॅल्शियम, आता इथे कॅल्शियम आले, कॅल्शियमचं मेटाबॉलिझम म्हणजे कॅल्शियम जे असतं त्याच्यासाठी, त्याचं जे ऍक्टिव्हिटी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, त्याच्यासाठी काय लागतं? तर बोरॉन लागतो. हे अशी लाईन लिहून ठेवा, बोरॉन हे असं लिहा, एक नोट म्हणून लिहा, बोरॉन हे कॅल्शियम, बोरॉन हे कॅल्शियम चयापचयासाठी, बोरॉन हे कॅल्शियम चयापचयासाठी मुख्य खनिज असते, मुख्य खनिज असते, मुख्य खनिज असते. बस हे नोट म्हणून लक्षात ठेवा. बाकी ज्यावेळेस जे जे चॅप्टर होईल त्यावेळेस आपण पीवायक्यू घेऊयात. काही 2 चॅप्टर मध्ये कोणाला काही अडचण आहे का? वनस्पती वर्गीकरण आणि न्यूट्रिएंट्स मध्ये आहे का? चला, आपलं प्रेडिक्शन जे ग्रुप सी वाले, किती जण आहेत ग्रुप सी वाले? आहेत ना? नेक्स्ट प्रेडिक्शन द्यायचं का नाही? काल आपण इको बद्दल बघितलं, आता आपण इकॉनॉमिक्सचं प्रेडिक्शन, जे नसतील तर राहू द्या बरं, असं नाही, आहेत ना ग्रुप सी वाले याच्यात? ग्रुप सीचं इकॉनॉमिक्सचं प्रेडिक्शन घ्या. प्रेडिक्शन म्हणजे येऊ शकते प्रश्न. तुमचं काय प्रेडिक्शन आहे बरं? पहिला प्रश्न कसा असू शकतो? आरबीआयचं जाऊ द्या, तुम्ही सगळेच लिहून द्याले, काय लिहायची गरज नाही. पहिला असेल वित्त आयोग, परत येणार, लिहून घ्या, त्याची परीक्षा येते नाही ग्रुप 11 तारखेला. वित्त आयोगावर प्रश्न असेल 100%. दुसरा प्रश्न असेल कर रचना मधल्या ज्या काही समित्या आहेत, कर रचना समित्या, त्याच्यावर पण प्रश्न असेल जशा तसा. ज्या समित्या आहेत ना कर प्रणालीवरच्या, त्या समित्या पाठ करायच्या. तिसरा प्रश्न असेल दारिद्र्य, मागच्या वेळेस दारिद्र्य विचारलं, ह्यावेळेस दारिद्र्य विचारू शकतात. याच्यामध्ये मुख्यतः तेंडुलकर समिती, तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, ज्यांचा पेपर आहे त्यांनी लिहून घ्या. रंगराजन समितीवर दोन्ही याचे ग्रामीण दारिद्र्यावर प्रश्न विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन असू शकतो आपला सहकारावर प्रश्न असू शकतो. सहकार, सहकाराची तत्वे पाठ करा. बघा आपल्याला वाटतं येऊ शकत नाही, पण येऊ शकतो सहकारावर पण प्रश्न. नंतर आरबीआयचं मौद्रिक धोरण, तर काय 2-3 दिवसच राहिले फक्त रिवाइज करायचं. आताच प्रश्न विचारलेला आहे संख्यात्मक आणि गुणात्मक. पुढच्या वेळेस आयोग काय करू शकतं? जे आता बघितलं रोखे होते, रोखे मंदीमध्ये काय करतात आणि खरेदीमध्ये काय करतात. नंतरचा प्रश्न पैसा, पैसा जो चॅप्टर आहे पैसा आणि चलन, याच्यावर प्रश्न विचारू शकतो आयोग. पैसा आणि चलनवाढ. आणि आयोगानं आतापर्यंत हे विचारलं नव्हतं. आता जे आपले प्लॅनिंग कमिशन आहेत का ना, नियोजन असतात, त्या पंचवार्षिक योजना आहेत, आपल्याला वाटायला विचारू शकत नाही, काय सांगा विचारू शकते. त्याच्यामध्ये काय करायचं? दुसरी पंचवार्षिक योजनेमध्ये लोह पोलाद जे येतं ते लक्षात ठेवायचे. जे 3 आहेत त्याचे देश, त्याचं राज्य आणि ते कधी. लोह पोलाद दुसरी पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर 8वी पंचवार्षिक योजना, 11वी आणि 12वी, यांचे मेन वाक्य आणि आयोगाने आता नाही विचारलं पण पुढे विचारू शकतात ना. सगळ्यात जास्त भर कोणत्या घटकावर दिलाय याच्यावर पण पंचवार्षिक योजनेमध्ये प्रश्न विचारू शकतात. आणखीन काय? अर्थसंकल्प, अर्थसंकल्पामध्ये आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो. राजकोषीय तूट आता डबल आलेला आहे, पण करंटचा जर विचारलं राजकोषीय तूट किती आहे, तर किती आपली 4.4 ते 4.8 ही राजकोषीय तूट आहे आता सध्याची. आयोगानं 2 आता प्रश्न विचारला जीडीपीचे, आता आलता ना 6.5. अर्थसंकल्पामध्ये राजकोषीय तूट विचारतात. त्याच्यानंतर FRBM कायदा कधी झाला? FRBM ऍक्ट 2004 चा, FRBM ऍक्ट पण विचारू शकतात. एवढं आपलं प्रेडिक्शन असेल, आलं तर येणारच. बघा, आणि आणखीन एक महत्वाचा चॅप्टर आहे लोकसंख्या.
लोकसंख्या भूगोलमध्ये येणारच, आता पण आलता. बरं याच्यातली लोकसंख्या कोणती माहितीये का? लोकसंख्यामध्ये याचं जे धोरण आहे माहिती आहे ना आपल्याला, 1976चं एक धोरण आहे, 2002चं धोरण. त्याच्यामध्ये 3 महत्वाचे घटक आहेत. कोणकोणते? जे मध्यमकालीन आहे, दीर्घकालीन आहे आणि अगोदर अल्पकालीन आहे. अल्पकालीन हे पाठ करायचं. अल्पकालीन उद्देश कोणता आहे, मध्यमकालीन कोणता आहे आणि दीर्घकालीन कोणता आहे. आयोगानं ग्रुप सी याच्यावर प्रश्न विचारला. दीर्घकालीन 2045 पण आपल्या लोकसंख्या स्थिरीकरण करायचंय, याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आता मध्यमकालीन विचारू शकतात. मध्यमकालीन म्हणजे काय? 2.1 आपला जननदर ठेवायचा आहे. आणि अल्पकालीन मध्ये काय? संतती नियम आणि पायाभूत सुविधा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. योजनेवर पण प्रश्न येऊ शकतो. ज्या योजना असतात, आता एक धनधान्य योजना, PM धनधान्य योजना आता सुरू झालेली आहे. माहितीये का ही योजना काय? धनधान्य योजनेमुळे काय असतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय असे 100 जिल्हे काय करणं, निवडणे आणि त्याच्या काय करणे, आपली ग्रोथ करणे. सहकारावर एक प्रश्न विचारू शकतात का? कारण सहकार धोरण तयार झाले आताच. पहिलं सहकार धोरण 2002चं होतं ना, आताचं 2025चं आहे. सहकार मंत्री कोण आहेत आपले? अमित शहा आहेत. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. जसं आता प्रश्न आला होता मनोहर लाल, ऊर्जा मंत्रीवर प्रश्न आला होता, आहे का नाही? असे प्रश्न येऊ शकतात. करंटचा पण अभ्यास करायचा, सोबत आपले GST विषय पण ठेवायचे. हे आपलं प्रेडिक्शन असेल. वित्त आयोगावर काय करायचं? पहिले 4 पाठ करायचे, शेवटचे 4 पाठ करायचे. अध्यक्ष सोबत त्याची रचना कधी झाली? 2026 ते 2031 पर्यंत हा आयोग चालणार आहे. आता आयोगाने त्याच्यावर हे विचारले, सदस्य आयोगाने अध्यक्ष विचारले. आता सचिव विचारू शकतात, ऋत्विक रंजन पांडे. मागच्या वेळेस आयोगाने काय केलं? BCCI चे सचिव विचारले. हे का ना, मी करंटचं पण प्रेडिक्शन देणार आहे. जरी करंट येणार नाही तरी पण येऊ शकते. काय सांगावं? झालं? कोणता टॉपिक राहिला तुम्हाला असं वाटेल याच्यातला? योजना. योजना काय? ही एक धनधान्य एक योजना लक्षात ठेवा. परत आणखीन महाराष्ट्राच्या काही योजना आहेत. महाराष्ट्राची योजना काय? प्रत्येक राज्याच्या योजना असतात बघा. प्रत्येक राज्याने वेगवेगळ्या योजना आहेत. अशा प्रत्येक राज्याच्या 2-4 योजना पाठ करायच्या. मागच्या वेळेस आयोगानं काय केलं होतं? अरुणोदय योजना विचारली होती. कोणत्या राज्याची? अरुणोदय योजना कोणाची आहे? 2.0 अरुणोदय योजना. अरे आसामची आहे. मागच्या वेळेस परत आयोगानं आपले जे PM जे आपले सौर असतात ना, शेतामध्ये आपण सौर पॅनल लावतो, त्याच्यावर पण प्रश्न विचारला होता. आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात जास्त आपण टार्गेट अचीव्ह केले. परत आयोगानं आता एक प्रश्न विचारला, स्टार्टअप. भारतामध्ये सगळ्यात जास्त स्टार्टअप कोणत्या राज्याने उभारले? तर आपलं महाराष्ट्र आहे. त्याचं प्रमाण विचारलेलं आहे. जे आहे ते ग्रुप सीला त्यांच्यासाठी बरे, नवीन विद्यार्थ्यांसाठी हा नाहीये. हे आपलं इकोचं प्रेडिक्शन असेल, ज्याला करा वाटलं करा, नाहीतर करू नका, असं काही नाही. त्यांना वाटतंय येऊ शकते, करा तुम्ही. आणि सोबत आपली आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्प दोन्ही पण बघायचा. आर्थिक पाहणीचे आणखीन एक महत्वाचा घटक येऊ शकतो. याच्यावर काय येऊ शकतं? एक प्रश्न येऊ शकतो. हे लिहिलं का? एक प्रश्न येऊ शकतो. अर्थसंकल्पावर काय प्रश्न येऊ शकतो? अर्थसंकल्पामध्ये 4 गोष्टीवर भर दिलेला आहे. त्या 4 गोष्टी कोणत्या? आयोगानं 2023 ला प्रश्न विचारलेला आहे. पहिले सांगा बरं कोणता आहे? गुंतवणूक. पहिला आहे कृषी. पहिला घटक कोणता आहे? अर्थसंकल्प 4 घटकामध्ये आपला विभाजित झालेला आहे. पहिला घटक आहे कृषीचा, दुसरा आहे गुंतवणूक. तिसरा घटक आहे आपलं निर्यात, आणि चौथा आहे आपला MSME. MSME म्हणजे काय? मध्यम, लघु आणि सूक्ष्म. MSME चं वर्गीकरण विचारू शकतात, हे का नाही? 2.5 कोटी, 25 कोटी, 125 कोटी, 10 कोटी, 100 कोटी आणि 500 कोटी, असं त्याचं गुंतवणूक आणि उलाढाल आहे. MSME वर हे पण प्रश्न विचारू शकतात. हे 4 घटकावर असं आयोग काय करू शकतं? खालीलपैकी अर्थसंकल्पामध्ये मुख्यतः कोणत्या 4 घटकावर भर दिलाय? तर पहिला घटक कोणता आहे? याला म्हणतात अर्थसंकल्पाचे इंधन म्हणलेले आयोगानं. अर्थसंकल्प किंवा अर्थसंकल्पामध्ये काय म्हणले? अर्थव्यवस्थेचे इंजन कोणते असतात? तर पहिले इंजन कोणते आपलं? कृषी. याच्यावर पण आयोग प्रश्न विचारू शकतो अर्थसंकल्पाच्या बाबतीत. हे प्रेडिक्शन आहे, पाहिजे असेल तर राहू द्या, तुमची मर्जी. नंतर बघूच 11 तारखेला किती आलं आपलं. ठीक आहे, चालतं. इथं आपला एक चॅप्टर संपलेला आहे, त्यामुळे आपण इथंच थांबूयात. काही डाऊट? थोडा हसा रे.
नुसतं आलं की सिरियस सिरियस, एवढं सिरियस होऊन एमपीएससी करताना अवघड आहे. हा, तुम्ही एकदम सिरियस असं बसायले जसं तुमचं प्रशिक्षण चालू आहे. जसं तुम्ही अधिकारी झाल्यात आणि तुम्ही प्रशिक्षणार्थी बसलात. आपला नेक्स्ट टॉपिक असेल, घेऊ का थोडस एकदा इंट्रोडक्शन घेऊयात थोडस. हा, उद्या सुरू करायचं तुमच्या मनावर. घंटा बाकी नाही, असं काय ना माझ्या मनावर असते. आज कॉलेजला लेक्चर आहे पण थोडं लवकर घेतलंय मी. इंट्रोडक्शन घेऊ आपण चॅप्टरचं. आपल्याला बघायचं हार्मोन्स बघायचे. हार्मोन्स इन प्लांट. आपल्या बॉडीमध्ये पण हार्मोन्स असतात. हार्मोन्स इन प्लांट लिहू नका, फक्त बघा. प्रेमाच्या भाषेत सगळे लिहू तुम्ही, ठीक आहे ना. प्रेमाच्या भाषेत जरा सोपं जातंय, ठीक आहे ना. कोणकोणते हार्मोन बघायचे आपल्याला? ऑक्सिन. पहिलं हार्मोन कोणतं असतं? ऑक्सिन. घरी गेल्यानंतर बघा पीवाय आलेत का. नंतर असतं सायटोकिन्स. एवढंच लक्षात ठेवायचं. एवढं जर लक्षात ठेवलं तर याच्यावर प्रश्न शुअर शॉट सुटतो तुमचा. नंतर असतं इथिलीन. नंतर असतं अबॅसिक ऍसिड ABA. नंतर असतं, झाले का, जिब्बरलिन्स. जिब्बरलिन्स फक्त लक्षात ठेवा. काय काय कसं लक्षात ठेवायचं. असे जर आले अयोग्य 4 पर्याय देणार. हार्मोन्सवर कोणता जरी प्रश्न आला त्याचे पर्याय एवढेच असणार. वाढ म्हणलं, वनस्पतीची वाढ, ऑक्सिन. पेशीचं, असं लक्षात ठेवायचं. एक एक शब्द लक्षात ठेवला तरी याच्यावर प्रश्न सुटतो. पेशी विभाजन, याचं रायपिंग म्हणजे फळ पिकवणे. फळ पिकवणे लिहायचं असेल तर लिहा. फळ पिकवणे उद्या तसं लिहूनच देणार आहे. आणि हे काय असतात? आपल्या वनस्पतीची वाढ खुंटवतात. वाढ खुंटवणे, पानगळती करणे. आणि दुष्काळामध्ये जे आपले वनस्पती दुष्काळ परिस्थितीमध्ये, याला आपण दुसरं एक हार्मोन म्हणतो, याला स्ट्रेस हार्मोन बी म्हणतात. वनस्पतीचं स्ट्रेस हार्मोन म्हणतात. आपल्या बॉडीमध्ये कोणतं असतं स्ट्रेस हार्मोन? आपल्या बॉडीमध्ये कोणतं असतं? अँड्रेनियल ग्लँड असतात, हे का नाही. नॉन अँड्रेनियल, अँड्रेनियल आपल्या किडनीवर स्टोअर असतात. ते किडनीच्या वर असतात. तसे आपल्याला माणसामधले पण बघायचे. हायपोथॅलॅमस, थॅलॅमस सगळे, ठीक आहे. आणि जिब्बरलिन काय करतात? खोडांची वाढ करतात. याच्या बाहेर हा प्रश्न जाणार नाही. खोडांची वाढ किंवा सेल, जो पेशी फुगवतात किंवा सेल इलॉग्नेशन म्हणतात. पेशी, त्याला काय म्हणतात? पेशीची लांबी वाढवणे. पेशीची लांबी वाढली म्हणजे टिश्यूची लांबी वाढणार. टिश्यूची लांबी वाढली म्हणजे ऑर्गन वाढणार. ऑर्गन वाढणार म्हणजे खोड वाढणार. लांबी वाढवणे. आणखीन एक असतं फ्लोरिजन. ते काय महत्वाचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ऑक्सिनचा वापर काय? वनस्पतीची वाढ करणे. सायटोकिनचं काय? पेशीचं विभाजन. इथिलीन म्हणजे काय? फळे पिकवणे. आणि ABA म्हणजे काय? अबॅसिक ऍसिड. जे काय काय करतात? जे दुष्काळ परिस्थितीमध्ये हे करतात. त्याच्यावर ग्रुप सी ला प्रश्न आलेला आहे. ग्रुप सी मेन्स 2024. दुष्काळ परिस्थितीमध्ये काय असतात? स्टोमॅटो असतात. स्टोमॅटो मध्ये काय करतात? हे आपलं जे स्त्रावतात. हार्मोनचं कामच काय असतं? स्त्रावणे. आणि हार्मोनचं काय मेन फंक्शन असतं? केमिकल कंट्रोल, ठीक आहे नाही. आपली पूर्ण बॉडी काय असते? केमिकल कंट्रोलवर डिपेंड असते. आपल्या ज्या काय अभिक्रिया असतात आपल्या बॉडी मधल्या सगळ्या काय असतात? त्या रासायनिक अभिक्रियामध्ये असतात. तसंच वनस्पतीमध्ये पण काही काय केमिकल कंट्रोल्स असतात, ज्या काय करतात? केमिकल रिएक्शन फॉलो करतात. ह्यात त्या केमिकल रिएक्शन वाढ करणे, विभाजन करणे, फळं पिकवणे, वाढ खुंटवणे, खोडांची वाढ करणे, दुष्काळ परिस्थितीमध्ये पानगळती करणे, हे सगळं लक्षात ठेवायचं. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. तसं उद्या आपण परत बघणारच आहे. ते एवढाच चॅप्टर आहे आपला पुढचा, पण आपण याचं डिटेलमध्ये बघणार आहे. जसं की ऑक्सिन, त्याचे 4-5 फंक्शन, आर्टिफिशियल कोणते आणि नॅचरल कोणते. परत सायटोकिनचं डिटेलमध्ये बघणार आहेत. इथिलीनचं डिटेलमध्ये बघणार आहेत. इथिलीन काय असतो? CO2 ला हे काय असतो? अपोजिट मध्ये असतो, नाही काय, फळ पिकवण्यासाठी. याचं पण डिटेलमध्ये बघणार. आणि जिब्बरलिन्सचं पण पॉईंट आपण लिहून देणार आहेत. फक्त इंट्रोडक्शन पार्ट होता की आपल्याला हार्मोन कोणकोणते अभ्यास करायचे लक्षात राहतील. मी मोडतो, तुम्ही सांगा काय काय फंक्शन होते. एकदा वाचा. वाचलं? मॅप मध्ये तयार झालं? डोक्यात झालं? खालचं तेवढं मोड. सगळंच गेलं, जाऊ द्या. सांगा. ऑक्सिन. ऑक्सिन म्हणजे आलं की वनस्पतीची वाढ. मी लिहितच नाही ना सायटो. इथिलीन फळ पिकून, त्याला काय म्हणायचं? रायपिंग हार्मोन. ABA
वाढ खुंटवणे, पानगळती करणे आणि दुष्काळ परिस्थितीमध्ये त्याची वाढ वाढ हे करणे वनस्पतीची. नंतर सायटोकिन्स, सेल डिव्हिजन, आणि दुसरी काय जिब्बरलिन्स. झालं पाठ, खोडांची वाढ. झालं, एक मार्क फिक्स झाला. याच्या बाहेर आयोग प्रश्न विचारू शकत नाही, कारण एवढेच हार्मोन आहेत वनस्पतीमध्ये, कुठून विचारणार आहे. जसं वर्गीकरण होतं. ठीक आहे, उद्या आपण हार्मोनवर सुरू करूयात.